नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फन फिल्मी मराठी प्रेझेंट्स आजचा पिक्चर या सिरीजमध्ये. या सिरीजमध्ये आपण इतर भाषिक मस्ट वॉच नवनवीन चित्रपट सुचवू. तुम्ही या सिरीजमधील अन्य भाग बघितले नसतील तर ते नक्की बघा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आजच्या पिक्चरच्या आजच्या भागात आज आपण बोलूया एक तमिळ चित्रपट टुरिस्ट फॅमिली याबद्दल. हा चित्रपट तुम्ही जिओ हॉटस्टारवर पाहू शकता. तर पहिले बोलूया स्टोरीबद्दल. एक कुटुंब, नवरा बायको आणि त्यांची 2 मुलं श्रीलंकेहून रामेश्वरमच्या किनाऱ्यावर बोटीने येतात. श्रीलंकेतील परिस्थितीतून सावरण्यासाठी ते अनधिकृतरित्या भारतात बोटीने येतात. मग किनाऱ्यावर पोलीस त्यांना पकडतात, पण कसे तरी ते पोलिसांच्या तावडीतून सुटतात आणि शहरात येतात. तिथे एका सोसायटीमध्ये भाड्याच्या घरात राहायला लागतात. मग त्यांचा तेथून संघर्ष सुरू होतो. काम शोधणे, आजूबाजूला जवळीक वाढवणे, लहान मुलाची शाळा, मोठ्या मुलाला नोकरी शोधणे, यात सगळं अनधिकृत असल्यामुळे कोणालाही संशय न येता राहणे. मग पुढे ते कुटुंब ॲज अ टुरिस्ट फॅमिली म्हणून राहू लागतात. मग पुढे त्यांचा प्रवास कसा असतो, पोलीस त्यांच्या मागावर येतात का, हे पाहण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल. आता बोलूया टुरिस्ट फॅमिली या चित्रपटाबद्दल सविस्तर. यामध्ये काही स्पॉयलर्स असू शकतात, सो स्पॉयलर अलर्ट. टुरिस्ट फॅमिली या चित्रपटाच्या नावातच फॅमिली शब्द आहे आणि हा चित्रपट पूर्णपणे कौटुंबिक आहे. एक असं कुटुंब जे घरदार सोडून, आपला देश सोडून अचानक एका रात्री पळून दुसऱ्या देशात येतात. तिथे पूर्णपणे अनोळखी, पूर्णपणे नव्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न करतात. हे सगळं या चित्रपटात मजेशीररित्या दाखवलं आहे. एखादं कुटुंब नवीन देशात अनधिकृतरित्या राहायला आल्यावर कोणकोणत्या गोष्टींचा सामना त्यांना करावा लागतो याचं चित्रण इथे केलं आहे. म्हणजे भाड्याच्या घरात राहताना भाडं देण्यासाठी पैसे गोळा करणे, त्यासाठी नोकरी शोधणे, लहान मुलाची शाळा आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठ्या मुलाचं शिक्षण झालंय पण आता तो दुसऱ्या देशात आला आहे. ते पण त्याच्याकडील सगळे प्रमाणपत्र, निकाल इथे कामी येणार नाही. मग नोकरी कशी लागेल याचं टेन्शन. दुसरीकडे सोसायटीमध्ये लोकांना संशय येऊ नये असं वागणं, त्यांचा जिव्हाळ्याचा विषय बनणे, हे सगळे किती कठीण असतं हे सगळं आपल्याला इथे बघायला मिळतं. तसंच या चित्रपटात इमोशन्स भरभरून आहेत. यातले इमोशन्स बिल्टअपचे सीन्स खूप सुंदर जमून आले आहेत. ते आपल्याला भावनिक करतात. प्रत्येक सीनमुळे ती फॅमिली किती मदतशीर, सृजन, माणुसकी असणारी आहे हे दाखवलं आहे. लहान मुलाचं पात्र सुंदर लिहिलं आहे, त्याच्यामुळे विनोद निर्मिती होते. पोलिसांना सुद्धा अपराधीपणाची भावना निर्माण होते. ज्या पोलिसांनी त्याला रामेश्वरमला पकडलं होतं त्याच्या मनात सुद्धा अपराधीपणाची भावना निर्माण होते. तो सुद्धा कुटुंबाचा विचार करतोय. तो प्लॉट मस्त होता. अभिनय सर्वांनी सुंदर केला आहे. क्लायमॅक्स पण आपल्याला आवडतो. निगेटिव्ह पॉईंटबद्दल बोलायचं तर या चित्रपटात सुद्धा टिपिकल योगायोग लव्ह ट्रॅक टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आता अनोळखी ठिकाणी समान वयातील मुलगा मुलगी असणे हे योगायोग तर खूप चित्रपटात रिपिटेटिव्ह होत चाललंय. मग समजून येतं की आता यांचं प्रेम होणारच. इतके योगायोग तर खऱ्या आयुष्यात पण होत नाही. तो लव्ह ट्रॅक टाकला नसता तरी चित्रपट सुंदरच झाला असता. त्यानंतर त्या कुटुंबाचा स्ट्रगल थोडा वरवरचा वाटतो. देश सोडून सोफिस्टिकेटेड सोसायटीमध्ये राहायला येणे, लगेच मोठ्या शाळेत लहान मुलाचं ॲडमिशन होणे, या गोष्टी थोड्या वरवरच्याच वाटतात. तर ह्या गोष्टी असल्या तरी हा चित्रपट एकदा आपण नक्की बघू शकतो. हा चित्रपट तुम्ही जिओ हॉटस्टारवर पाहू शकता. तर या भागात इतकंच. भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.